नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज चिकनचा रस्सा आणि सुकं चिकन मी बनवून दाखवणार आहे। नेहमी तर बनवून दाखवतेच, पण आज मी ओल्या खोबऱ्यामध्ये कसं बनवायचं ते दाखवणार आहे। 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्याला हळद मीठ लावून आपण 10 ते 15 मिनिटं ठेवून देऊया। आता इकडे फोडणी करायला घेऊया। फोडणीसाठी मी 1 पळी तेल घातलेलं आहे, थोडंसं अजून वरून घालते। 1 सव्वा पळी तेल घातलंय, तेजपत्ता टाकलाय, नंतर 1 कांदा बारीक चिरलेला तो टाकलाय। कांदा चांगला परतून घेतला। आता हे हिरवं वाटण याच्यामध्ये खडे मसाले, लसूण, कोथिंबीर आणि अद्रक आहे, ते याच्यामध्ये टाकून घेते। या मसाल्यामुळे आळणी रस्स्याला खूप छान चव येते। आता ते परतून झाल्याच्या नंतर आपण चिकन टाकून घ्यायचं आहे वरून। चिकन सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं, मसाला सगळीकडे व्यवस्थित लागला पाहिजे। आता झाकण ठेवून आपण वाफ काढून घेऊया थोडीशी। चिकनला अंगचं पाणी कसं सुटलेलं आहे बघा, आणि त्यामुळे सगळा मसाला एकदम व्यवस्थित सगळ्या पीसला व्यवस्थित लागतो। आता आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी गरमच टाकायचं, थंड पाणी नाही टाकायचं। आपल्याला रस्सा किती करायचा त्या हिशोबाने पाणी टाकायचं आणि आपण आता चिकन शिजवून घ्यायचं आहे। बघूया आपण चिकन शिजलंय का। चिकन शिजलेलं आहे चांगलं। आता इकडे मसाला तयार करून घेऊया। ओलं खोबरं मी घेतलेलं आहे, कांदा उभा चिरून घेतलेला आहे, 2 कांदे आहेत। आता ते कांदे आपण आधी भाजून घ्यायचे व्यवस्थित। आधी तेल न टाकता भाजून घ्यायचे आणि थोडासा कांदा भाजून झाला की मग वरून थोडंसं तेल टाकून चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। आता कांदा भाजून झालेला आहे, आपण वरून खोबरं टाकून घ्यायचं त्याच्यातच आणि खोबरंही त्याच्यासोबत भाजून घ्यायचं व्यवस्थित। आपला मसाला भाजून झालेला आहे, एका ताटामध्ये थंड करायला ठेवते। थंड झालेला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून ते वाटून घेऊया। खोबरं कांदा भाजून घेतलेला आहे, अद्रक टाकलं, लसूण आणि कोथिंबीर, थोडंसं पाणी टाकून याची बारीक पेस्ट तयार करून घेऊया आपण अशा पद्धतीने। आधी आपण सुकं चिकन तयार करायला घेऊया। कढईमध्ये मी 1 पळी तेल घातलं आहे, 1 कांदा बारीक चिरून टाकलेला आहे। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा। आता हा अर्धाच टोमॅटो घेतलेला आहे मी, तर टोमॅटो पण आपण कांद्यासोबत परतून घ्यायचा व्यवस्थित। चवीप्रमाणे मीठ घालायचं। चांगलं परतून झाल्याच्या नंतर आपण मसाले टाकून घेऊया त्याच्यामध्ये। आधी हळद टाकूया, गरम मसाला, धना पावडर, घाटी मसाला आणि चिकन मसाला व्यवस्थित परतून घेऊया। मसाले परतून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण हे वाटण टाकायचं आहे, कांदा खोबऱ्याचं। वाटणही व्यवस्थित परतून घ्यायचं। थोडासा आळणी रस्सा टाकते मी मसाला शिजण्यासाठी। मसाला व्यवस्थित शिजला की आपण त्याच्यामध्ये चिकन टाकून घ्यायचं आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। झाकण ठेवून आपण 1 मिनिटभर वाफ काढून घ्यायची, म्हणजे मसाला सगळीकडे व्यवस्थित लागेल। सुकं चिकन आपलं तयार आहे, वरून कोथिंबीर टाकून घ्यायची। कलर पण छान आलेला आहे। सुकं चिकन तयार आहे। आता आपण रस्सा करायला घेऊया। पातेल्यामध्ये 1 पळी तेल घातलं आहे आणि डायरेक्ट मसालाच मी त्याच्यामध्ये, कारण हा ओल्या खोबऱ्याचा मसाला आहे म्हणून आधी मसाला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। मसाला परतून झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये धना पावडर, चिकनचा मसाला आणि गरम मसाला, घाटी मसाला हे टाकून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। चांगला मसाला परतून घ्यायचा आणि हे वाटण केलेलं त्याचं पाणी थोडंसं होतं, ते पाणी टाकून आपण मसाला शिजवून घेऊया। चांगलं तेल सुटलेलं आहे मसाल्याला। आता ह्याच्यात आपण शिजवलेलं चिकन, त्याचा आळणी रस्सा टाकून घ्यायचा आहे।
चिकनचा रस्सा पण आपला तयार झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. कोथिंबीर टाकूया वरून. व्हिडिओ जर आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.